हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद ए मिलादच्या निमित्ताने सांगली येथील मुस्लिम अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगलीतर्फे सद्भावना शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेचे नियोजन मुस्लिम अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमॅन माननीय आसिफ बाबा यांनी केले आणि या शोभायात्रेच्या माध्यमातून विश्वशांती, भाईचारा, सामाजिक सलोख्याचा प्रभावी संदेश देण्यात आला। यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती ही 5 सप्टेंबर रोजी होती, परंतु गणेशोत्सवात पोलिसांवर ताण नको म्हणून आज सद्भावना शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती। हाच सामाजिक सलोखा आणि बंधुता अखंडित ठेवत 4.5 दशकांपासून मुस्लिम समाजाने प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती दिनी काढली जाणारी सद्भावना रॅली गणेशोत्सवानंतर आयोजित करून हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्शवत पायंडा घालून दिलेला आहे आणि हाच पायंडा भविष्यातही अखंडित राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे। सांगली बदाम चौकापासून सुरू झालेली ही शोभायात्रा स्टेशन रोड, जुनी नगरपालिका, भाजी मंडई, फौजदार मोहल्ला, हिराबाग कॉर्नर, मुस्लिम अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी मार्गे हिंदू मुस्लिम चौक नळभाग, सांगली येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली। या शोभायात्रेवर मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि यावेळी जिलेबी, साखर, भडंग, सरबत वाटप वगैरे पदार्थ वाटप करण्यात आले। या शोभायात्रेमध्ये अहले सुन्नत वल जमात सांगली शहर, मकान चौक, यारब स्पोर्ट, बदाम चौक, वक्त चौक, समस्त मुस्लिम शानदार फ्रेंड सर्कल, पेठभाग मित्रमंडळ, राम रहीम फ्रेंड सर्कल आणि उमर गवंडी, शाहनवाज फकीर, सलमान बावा, अल्फाज शेख, इरशाद फकीर, साहिल मखदूम, जावेद तोरगल, इक्बाल जमादार, नाझिम अन्सारी, रफिक पाशा आणि इतर सामाजिक कार्यकर्ते हजर होते। मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्त खास करून ही पैगंबर जयंती 5 तारखेला होती, परंतु सार्वजनिक गणेश विसर्जन 6 तारखेला असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुणालाही बाधा न हो यामुळे आपल्या सांगलीला सर्व समाजाने मिळून हा आपण सण जो आहे तो 9 तारखेला करायचं ठरवलं। त्यामुळे आज एका ऐतिहासिक अशी मिरवणूक जुलूस आज पार पडलेला आहे। जवळपास 20 ते 25 हजार लहान बालिका असतील, मोठी वृद्ध माणसं असतील, सर्व भावांनी मिळून आज हा फार एकदम उल्हासमध्ये हा जुलूस पार पडलेला आहे। तर हा जुलूसची सुरुवात सकाळी 9:30ला बदाम चौकातून झाली आणि सांगता परत 11:30ला बदाम चौकातून झाली। तर त्या जुलूसमध्ये ठिकठिकाणी लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले, दूध, शरबत असेल, आईस्क्रीम असेल, तर खीर पुरीसुद्धा वाटप आज नळ भागात करण्यात आले। विशेष म्हणजे आमच्या मराठी बांधवांनी खास करून एक मराठा लाख मराठाच्या जे आपले जरंगे साहेबांचे जे मराठा बांधव आहेत त्यांनी आज विश करून मुस्लिम समाजाच्या जुलूसचे स्वागत करण्यात आले। तर मी परत एकदा सर्व भारतीयांना पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देतो। अजून नबी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज 5 तारखेचा जो कार्यक्रम होता, गणेश उत्सवाच्या सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र निर्णय घेतला की सर्व सण शांततेने व सुखसमृद्धीने साजरे होण्यासाठी मुस्लिम समाजाने सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला व 5 तारखेचा जो कार्यक्रम होता, जुलूसचा कार्यक्रम होता, तो कार्यक्रम 9 तारखेला घेण्याचं ठरलं। त्या अनुषंगानं आज मोठ्या प्रमाणात जुलूस काढण्यात आला। यामध्ये लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व सामील झाले। या कार्यक्रमामध्ये, या जुलूसच्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा व इतर हिंदू बांधवांनी शुभेच्छा दिल्या। मराठा क्रांती मोर्चाच्या मार्फत फुलाचा वर्षाव करण्यात आला, शुभेच्छा देण्यात आल्या व सर्वांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने आज हा जुलूसचा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे। त्या अनुषंगाने समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे, मुस्लिम अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे इथं खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आलेला आहे आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही एकता आणि एकोपा जपण्याचा प्रयत्न समस्त मुस्लिम बांधवांनी केलेला आहे आणि असाच एकोपा इथून पुढे आम्ही एकत्र राहण्यासाठी प्रयत्न करत राहू असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो आणि आजच्या पैगंबर जयंतीच्या सर्व धर्माच्या सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हां बोला। आज देशभरात ईद ए मिलाद पैगंबर जयंतीच्या निमित्तानं या सांगली शहरामध्ये भव्य असा जुलूस समस्त मुस्लिम बांधवाच्या वतीनं काढण्यात आला। खरं तर प्रशासनानं आव्हान केल्यामुळं समाजातील मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी, विशेषतः आसिफ बाबा असतील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या दिवशी पैगंबर जयंती होती त्याच दिवशी गणेश चतुर्थी होती किंवा गणेशोत्सव होता आणि म्हणून त्यावर मुस्लिम समाजानं नेहमीप्रमाणे 2 पावलं पाठीमागं घेऊन पैगंबर जयंती पुढं घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या अनुसरण
त्या संपूर्ण शहरातील बांधवांनी त्यांच्या हाकेला हो देत आज ती रॅली, आज तो जुलूस या शहरामध्ये संपन्न झाला. खऱ्या अर्थानं पैगंबरांचे विचार, आचार, शांती आणि अमनचा संदेश देणारा हा मुस्लिम समाज आहे आणि ते आज शहरानं दाखवून गेलं आहे. आज समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं आज रॅलीतील असणाऱ्या लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत त्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी अनेक स्टॉल मांडले होते. त्यातलाच एक भाग म्हणून आसिफबाबांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बँकेच्या माध्यमातून, त्यांच्या नवीन नूतन संचालकाच्या माध्यमातून आज इथं भडंग वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं आज पैगंबरी जयंतीच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शांतीनं रॅली संपन्न केली. जय हिंद, जय महाराष्ट्र.